मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी फडणवीस सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। पुनर्विकासानंतर जुन्या भाडेकरूला नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी फी माफ करण्यात आली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली। 400 चौरस फुटांवरून 600 चौरस फुटांपर्यंत घराचं बांधकाम क्षेत्र वाढून सुद्धा नोंदणी फी माफ होणार आहे। यामुळे आता पुनर्विकास प्रकल्पांना मोठा दिलासा मिळणार आहे। यासंबंधी महसूल विभागाने परिपत्रकही जारी केलंय। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना मुंबईतील भाडेकरू नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निवेदन केले होते की भाडेकरूवरनं आम्हाला जेव्हा घर मिळतं, जेव्हा आम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये जातो, तर भाडेकरूंना घर देताना की आता 600 फुटापर्यंत भाडेकरूंना घर दिलं तर आता मुद्रांक लागणार नाही। यामध्ये आता 600 फुटापर्यंत कुठलीही स्टॅम्प ड्युटी लागणार नाही। हा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला। 15/10/2024 पर्यंत ज्यांनी लेआउटमध्ये घरं घेतले, छोटे छोटे तुकडे पाडले असतील, तर आम्ही तुकडेबंदी कायदा रद्द केला। अनाधिकृत त्या ठिकाणी लेआउटमध्ये बसलेले होते, त्यांचे रजिस्ट्रेशन झाले नव्हते, त्यांना 7/12 मिळत नव्हता। आता प्रत्येक घराला 7/12 मिळणार आहे।